हाय सर्वांना. तर दुपारचे वाजलेत 12 आणि आम्ही निघालोत मंदिरात जायला. तर मंदिरात आम्ही गेलो नाक्यावरती. तिथे नवीन मंदिर झालं आहे तिथे. आणि यांना गेल्या गेल्या तर लगेच दिसली गाड्यांची दुकानं. जाईल तिथे सारखीच नुसती गाड्या मागत होती. आणि इकडं गर्दी जाम होती. कधी उरकल काही माहीत नव्हता. आणि याने तर थोड्या वेळात बाजारच भरला गाडी पाहिजे म्हणून. गाड्यांशिवाय काही दिसत नाही त्यांना. मग आम्ही अर्ध्या पाऊण तासात पोचलो आतमध्ये मंदिरात. आतमध्ये तर जाम गर्दी होती. काही नीट बघायला पण नाही भेटलं मंदिरात. आणि फोटो बिटो काढून नव्हते देत. पण काही लोकांना ऐकत. मग आम्ही पण घेतली एक छोटीशी व्हिडिओ काढून तिथे पाया पडताना. मग निघलो बाहेर आणि बाहेर केला नाश्ता. आणि दोघं जामच धावत होती. तर यानं ठेवली त्या गाडीत कोंडून. ऐकतच नव्हती. आणि होतं जाईल तर ते जाम धावतं. मग नंतर आम्ही पोचलो चेरदेवामध्ये. तर चेरदेवामध्ये सकाळी लवकर पूजा होऊन गेलेली होती. मग आम्ही गेलो पाया पडायला. तर चेरदेवाच्या इथं पूजन केलं आम्ही आणि निघालो घरचं देव आहे तिथे जायला. तर देवाऱ्यात पोचलो आम्ही. तिथे पण पाया पडलो. आणि देवारा आमचा नवीन आणलेला आता. तर भारी वाटत होता. मग नंतर गेलो आम्ही गावातल्या शिवमंदिराजवळ. तिथे पायाने पडलो. शॉपिंगला गेलो तरी ते सांगत होतं पाया पडायला जा. मग बोलली नको. आणि या भेटल्या तिथे या ताई. मग गेलो शॉपिंगसाठी. यांनी खाली तिथे पाणीपुरी थोडीशी शॉपिंग केली आणि घेतले वडापाव तिथे घरी जायला. तर मला पाहिजे होता पॅटीस. तर पॅटीस नव्हता तिथे संपलेला. मग घेतलं भजी आणि वडापाव आणि निघलो घरी जायला. ती परत लागली धावाला. त्यांना अजून गाड्या पाहिजे होत्या हातात होत्या तरी पण. मग आलो आम्ही घरी. बाय बाय. थँक्स फॉर